ग पाहून माझ्या या मनात धडा मला कळतंय की तुझ्या संगतीनं जीणं खुशाल पोरी मला कळतंय की तुझ्या पोरी मला कळतंय की. तर तुम्हाला व्हिडिओचा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती पण असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर अलाइट मोशन ॲपवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर उद्या 100% येणार आहे व्हिडिओ. उद्या ठीक 7 वाजता व्हिडिओ येणार आहे. त्याची लिंक खाली देऊन ठेवलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि मटेरियलसाठी व्हिडिओ शेवटी सांगितलं मटेरियल कुठं आहे ते, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायला लागते. आणि आपण आता व्हिडिओ पोलवरती बनवला आहे हे लक्षात असू द्या. दुसरा व्हिडिओ तुम्ही सांगितलं तसं बनवू शकता आपण, काय विषय येणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आता काय करायचं आहे, VPN कनेक्ट करून घ्यायचे. VPN कनेक्ट करून ते आपण घेतलेलं आहे सिम्पली, ते बरोबर VPNचा लोगो आला. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, CapCut ॲप ओपन करायचे. आणि CapCut ॲप पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिसेल आणि तिथे पिन कमेंट केलेली असेल, पिन केलेली असेल ती APK, तो तुम्ही जाऊन उघडा. तो 100% वर्क करेल. ते बघू शकता. तुम्हाला डिस्कवरमध्ये सेक्शनमध्ये गेलो इथे फुल वर्क करत आहेत टेम्पलेट बघू शकता. येथे काही प्रॉब्लेम येणार नाही, तर तिथनं जाऊन नक्कीच घ्या. आणि आता आपण मेन इंटरफेसला आपल्या मेन ट्युटोरियलला सुरुवात करूयात. तर आता काय करायचं, तुम्हाला क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो सेक्शनमध्ये जायचं आहे. फोटो सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या फोटो दिलेत बघा, बघू शकता तुम्ही फोटो दिलेत 4, 5, 6. ते फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. तिथे मी फोटो सिलेक्ट करून घेतो. येथे 1, 2, 3, 4, 5 फोटो सिलेक्ट करून घेतो एकदम. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता, ते बरोबर तुम्हाला लागून जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला ओव्हरलीवरती क्लिक करायचे आहे. ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये जायचे. आपण त्याला बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचे, शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे ते आणि ते कट करून टाकायचे. आणि ते त्याच्या ओव्हरलीवरती डबल क्लिक करायचे आणि ते खाली स्क्रॉल करत जायचे. तिथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे हा पार्ट. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता पुढे आलो आपण इथं. हा पहिला फोटो सिलेक्ट केला, बघू शकता. इथं बीट दुसरी कुठे बदलते बघायची, इथं बदलते. ते तुम्हाला काय करायचं आहे, हा सिम्पली फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यावर क्लिक केलं आपण पुढे घेतलो व्हायचं, ते बरोबर घेऊन टाकायचे. आणि दुसरी बीट झाल्यानंतर तिसरी बीट लगेच, असा तुम्हाला बीट वाईज करून घ्यायचे आहे. व्हिडिओ लॉंग होईल पण माहितीपूर्ण होईल, लक्षात घ्या. ते स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ मध्ये सांगितलंय, ते बघू शकता. ते चौथी बीट त्या आपण ह्या फोटोवर क्लिक केलं, इथपर्यंत ठेवायचं. फोटो वाढवायचा बी नाही, इथपर्यंतच ठेवायचा. ते 5वी बीट इथे आपण इथे कट केलं. इथे 6वी ठेवा, त्याच्यावर क्लिक केलं आणि असं केलं. 6वी नंतर बघा शेवटची बीट आहे. शेवटचा एक फोटो राहिला, तो डिलीट करून टाकला. एंडिंगचा पार्ट डिलीट करून टाकला आणि व्हिडिओ सॉन्ग पर्यंतच ठेवलं आणि असा करून टाकलं सगळं. आणि आता तुम्हाला काय करायचं, ही ओव्हरली डिलीट करून टाकायचे. आता 0% उपयोग व्हायचा. आता तुम्हाला काय करायचे, आपण सॉन्ग तर एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेलं आहे, तर तुम्हाला आता काय करायचं आहे, ते आपण व्हिडिओचं सॉन्ग ऐकायचे. ते मी ऐकून घेतो, तुम्हाला ते ऐकू येणार नाही कारण मी हेडफोन घातले. ते आपण ओव्हरलीवरती क्लिक केलं. ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर इथे प्लसवरती क्लिक केलं. फोटो सेक्शनमध्ये गेलो. फोटो सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथे आपण 7-8 PNG दिलेत, त्या तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्या आणि येथे बरोबर PNG घेऊन टाकायचे. जिथं दुसरं गडव येत आहे तुला ग पाहून, त्यानंतर माझ्या मनात आहे नाही दुसरे PNG ॲड करायचे. तिथे आपण त्याच्यात गेलो, माझ्या या मनात आपण बरोबर दिले PNG, तुम्हाला काय हलवायची गरज नाही. जिथं PNG होते ना पाहिजे तसं PNG दिलेत. आणि ही शेवटपर्यंत PNG ॲड करून घ्यायची, म्हणजे ह्याच्या शेवटपर्यंत. पहिली बीट आहे ना त्या शेवटपर्यंत दोन्ही पण PNG. इथं घडते बरंच काही PNG आहे,
तिथे आपण प्लसच्या वर आयकॉनवर क्लिक केलं, परत ऍड केलं. फक्त ही पीएनजी जरा तुम्हाला हलवायला लागणार, लय बी नाही काय करायचं. अशी इथे पीएनजी बरोबर घेऊन टाकायचे. ही पीएनजी मध्ये वाटते जरा खाली करून घ्यायचे, बघू शकता बरोबर लागून जाईल. त्यानंतर आता पुढची पीएनजी ते आपण तुम्हाला आता जसं सांगितलं तसं ऍड करायचं ना. आता आपण ही पीएनजी ऍड केली का नाही, घडते बरंच काही. ही पीएनजी झाली, दुसरी पीएनजी घेऊया आपण. चुकून आली ती पीएनजी. तर आता इथे बघू शकता ही पीएनजी आपण ऍड केली आहे. इथं शेवटपर्यंत ऍड करून घ्यायची. आता ऍड वर क्लिक केलं, पुढची पीएनजी बघा. जसं 3 खुशाल पुढची पीएनजी ऍड केली आपण. त्यानंतर पुढची पीएनजी, त्यानंतर ऍड केली आपण पुढची पीएनजी ही. त्यानंतर ऍड वर क्लिक केलं, दुसरी पीएनजी ऍड केली. इथे बघू शकता तुम्ही. तर आपण दुसरी शेवटची पीएनजी ऍड केली. ही ऍड केल्यानंतर तुम्हाला शेवटची पीएनजी राहील. तर तुम्हाला आता पीएनजी कुठली द्यायची सांगतो. पुरी मला चालते की पीएनजी आपण दुसऱ्या कडवा दिली का नाही तीच टाकायची इथे. आणि तर सगळं पीएनजी ऍड झाल्यानंतर त्याने पण एक ॲनिमेशन द्यायला टाकायचे. त्याच्यावरती ओलीवरती क्लिक केलं आपण, त्याच्यावरती क्लिक केलं, ॲनिमेशनवरती क्लिक केलं आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर ते आपण पहिल्या सेक्शनमध्ये पेड इनचा इफेक्ट आहे इन सेक्शनमध्ये, त्याच्यावरती क्लिक केलं, ॲड होऊन जाईल. काही विषय येणार नाही. सगळ्या ॲनिमेशन्सनी ओव्हरलेसनी हाच देऊन टाकायचे. आणि आपण जर सगळ्यांनी देतो व्हिडिओला म्हटलं सगळे इंजेक्शन सिम्पली द्यायचे आता सांगितलं तसं. आता तुम्हाला काय करायचं, पहिल्या सेक्शन वर यायचे आणि तुम्हाला आता जो इफेक्ट द्यायचा ते सांगतो. तर आता तुम्हाला काय करायचं, आपण दुसऱ्या इंटरफेसवर आलोय, म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात आलोय. आता मला इफेक्ट देण्यासाठी आपण इथं आलो. त्यानंतर आता तुम्हाला इफेक्ट द्यायचे एक, जो की आहे आपल्या कुठल्या सेक्शनमध्ये आहे बघा, डेकोर सेक्शनमध्ये. आपण ट्रेंडिंग सेक्शनमध्ये दिसणार तुम्हाला. परत स्क्रॉल करायचे, डेकोर सेक्शनमध्ये जायचे. इथं स्लोपी ब्रश नावाचा जो इफेक्ट आहे तो निवडून टाकायचे. इथे आपण तुम्हाला नाव दिसत असेल. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला ह्या पहिल्या बेटपुरतच मर्यादित ठेवायचे. आणि परत तुम्हाला काय करायचे, दुसरा इफेक्ट ॲड करण्यासाठी व्हिडिओ एफमध्ये जायचे. व्हिडिओ एफमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, गर्ल सिक्रेट नावाचा जो ॲनिमेशन आहे, सॉरी इफेक्ट आहे, तो ॲड करायचे. इथे गर्ल सिक्रेटवर क्लिक केला आपण, तो ॲड करून टाकला. त्यानंतर आहे ना ॲटमॉस्फिअर कमी करून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला लई हार्ड दिसणार आहेत, बघू शकता लई हार्ड होते. त्यामुळे आणि शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे. मी इथे ॲड केला म्हणून डिलीट करतो. तुम्ही शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे. त्यानंतर दुसरा जो इफेक्ट आहे तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटेल, डिवाइन म्हणून. डिवाइन असं सर्च करूया आपण. डिवाइन सर्च केला आपण, इथे येऊन जाईल तुम्हाला इफेक्ट. ते आपल्याला पहिल्या दुसऱ्या नंबरला येईल इफेक्ट. नाहीतर आला नाही आला खाली स्क्रोल करत जायचे. तुम्हाला हा इफेक्ट आहे का नाही कुठे भेटेल सांगतो, ट्रेंडिंग सेक्शनमध्ये भेटेल. डिवाइन सर्च करायचं सिम्पली तुम्हाला भेटून जाईल. याची ॲडमिशन बघा, काय सॉफ्ट लाईट आहे ना 10 ते 12 ह्याच्यात ठेवायचे. शेवटपर्यंत करून टाकायचे. ह्याला कसा ग्लो येतो म्हणून टाकलेला आहे व्हिडिओ इफेक्टला गेलाय. आता तुम्हाला एक ॲनिमेशन द्यायचे. आपण इथे काय करायचे, तुम्हाला ॲनिमेशनवर क्लिक केलं आपण, 09 सेकंद, दुसऱ्या बीटमध्ये 09 सेकंदला एक इन मधला जो आर्टिस्टिक अनफ्रोजन जो इफेक्ट आहे तो द्यायचे. त्यानंतर 0.9 सेकंदच्या पुढचं बरोबर टायमिंग जुळलं पाहिजे. वेव्ह ॲम्प्लिफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे तो शेवटपर्यंत देऊन टाकायचे. एकाच फोटोमध्ये 2 आपण ॲनिमेशन ॲडजस्ट केलेत, ते बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला काय करायचं, आता आपण इथे आलो, त्यानंतर इथे एक इफेक्ट द्यायचे. आपण इथे खाली क्लिक केलं, इफेक्टवरती क्लिक केलं आणि तुम्हाला काय करायचं, आता आपण गेलो ट्रेंडिंग सेक्शनमध्ये आणि तुम्हाला इथे हार्ट रेज नावाचा जो इफेक्ट दिसेल तुम्हाला, जो कुठे दिसेल तुम्हाला आता सांगतो. जर नाही दिसला तर हार्ट रेज सर्च करू शकता. इथे आपण सर्च बार दिलेलाच आहे वरती, त्याच्यावर क्लिक करायचे. इथे सर्च करायचे हार्ट रेज, आपण सर्च केलं इथे.
रेज आलं, सॉरी रेज आलं तर येईल, सॉरी इथे येऊन जाल, तुम्ही बघू शकता. काय जास्त ॲप्लिकेशन सांगू शकत नाही मी. आणि तुम्हाला आता काय करायचं आहे, ते एक ॲनिमेशन द्यायच्यावरती तुम्हाला तो देण्यासाठी इथे आपण लववरती क्लिक करूया. बघूया पहिल्यांदा कुठलं ॲनिमेशन आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यात जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे तुम्हाला खाली स्क्रॉल करत जायचे. स्क्रॉल स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला एक वरच भेटेल बघा, रॉक वर्टिकली नाही, स्लाइड अँड स्लाइड देऊन टाकायचे, साईड अँड स्लाइड देऊन टाकायचे. त्यानंतर काय करायचं आहे, पुढचा जो इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. तिथे तुम्हाला ॲनिमेशन द्यायचे आहे बघा. तिथे तुम्हाला ॲनिमेशन जायचे, कंबामध्ये जाऊन तुम्हाला झूम टू नावाचा ॲनिमेशन आहे तो देऊन टाकायचे. नंतर जो दुसरा ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक केला आपण, तो ॲनिमेशन आहे तुम्हाला बघू शकता. इथे तुम्हाला झूम वन देऊन टाकायचे. त्यानंतर पुढचा जो ॲनिमेशन आहे तो आहे, आपण ह्याच्यावर क्लिक केलं, ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल, ते बघू शकता तुम्ही. सर्च करून जायचं खाली, हॉरिझॉन्टल ब्लर नावाचा ॲनिमेशन आहे तो देऊन टाकायचे. इथे वर नाव दिसत असेल तेवढं देऊन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आपण इथं आलेलो हार्ट रेटच्या पुढचा जो बॉडी इफेक्ट आहे तो देऊन टाकायचे. तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इन माय हार्ट देऊन टाकायचे. त्यानंतर तो हे आहे, पुढचा जो इफेक्ट आहे तो आहे लव्ह लेटर म्हणून आहे. तर तुम्ही लव्ह लेटर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. तर जो पुढचा जो इफेक्ट आहे तुम्हाला बॉडी इफेक्ट म्हणून मिळून जाईल. तुम्हाला बटरफ्लाय सर्च करायचे, सिम्पली इथे बटरफ्लाय सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे मिळून जाईल तो इफेक्ट. एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचे, शेवटचा इफेक्ट ॲड करण्यासाठी यायचे ट्री लेअर मिळेल, मला स्पीड सेक्शनमध्ये मिळून जाईल. स्पीड सेक्शनमध्ये गेल्यानंतर त्या ॲडजस्टमेंट बघा, वर्टिकल तुम्ही तुमचा फोटो जवळ असं येत नाही, म्हणजे मला दाखवू शकतो बघा, ते वर खाली होत नाही, बरोबर तुमच्या मापात येतो नाही तोपर्यंत तुम्हाला वर्टिकल ॲडजस्टमेंट करून टाकायचे. आता सगळं व्हिडिओ झालेला कम्प्लीट रेडी येते. आणि आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती पण आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला तर विसरूच नका. भेटूया पुढच्या अलर्ट मोशनच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद. व्हिडिओ 7ला येणार आहे, एक्सपोर्ट करून टाकायचे, व्हिडिओ काय इश्यू येणार नाही.